नमस्कार मित्रांनो. आजचा आपला टॉपिक असणार आहे चार्टर ऍक्ट 1793. हा ऍक्ट कव्हर करण्याबद्दल आपण आधीची जी ऍक्ट केलेली आहे ते रिवाइज करून घेऊ थोडक्यात. तर आपण चार्टर ऍक्ट चार्टर 1773 मध्ये बघितलं होतं बरं का. 1773 मध्ये आपण बघितलं होतं की काही मोठे बदल होते. हा, ज्यांचं डायरेक्ट इम्पॅक्ट आणि इनडायरेक्ट इम्पॅक्ट आपण बघितलं होतं. आता यामध्ये सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर बघायला मिळते. जशी गव्हर्नर 3 गव्हर्नर पैकी एका गव्हर्नरला आपण जास्त पॉवर देत आहे असं बघितलं गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल. कोणी घेतलं होतं? वॉरेन हेस्टी. त्यानंतर इंडियामध्ये सुप्रीम कोर्ट आलं कलकत्त्याला. इंडिया एमपी बरं का. या व्यतिरिक्त जर बघितलं तर प्रायव्हेट ट्रेड बंद झाला. ईस्ट इंडिया कंपनी एम्प्लॉईचा अजून एक पॉइंट बघितला होता. ईस्ट इंडिया कंपनी answerable to government of इंग्लंड. बरोबर आहे. यामध्ये आपण सगळ्यात हिडन गोष्ट कोणती होती? सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. पॉवर. त्यानंतर आपण या ऍक्ट मध्ये गव्हर्नमेंट जनरल गव्हर्नर जनरल आणि सुप्रीम कोर्ट यामध्ये कॉन्फ्लिक्ट बघायला मिळतात. हे हा ऐकल्याने झाल्यानंतर त्याचं ते रिझॉल्व्ह करण्यासाठी अमेंडमेंट पास केला होता 1781. ओके. यामध्ये ऍडिशन म्हणजे गव्हर्नर जनरलला 4 एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मेंबर दिले होते. एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे 4 मेंबर केले होते. बरं का. तर अमेंडमेंट मध्ये काय गोष्टी घेतल्या आपण? अमेंडमेंट 1781
यामध्ये बघतोय आपण सेपरेशन ऑफ पॉवर. एक फर्स्ट स्टेप आहे बरं का ही. सेपरेशन ऑफ पॉवर ही फर्स्ट स्टेप. इथे ही फर्स्ट स्टेप बघायला मिळते आपल्याला. यासोबत अजून एक बघायला मिळतं की सुप्रीम कोर्ट जे असेल ते रेव्हेन्यू डिपार्टमेंटची रेव्हेन्यू केसेस असतील त्यामध्ये इंटरफेअर करणार नाही. हे आपल्याला 81 मध्ये बघायला मिळतं. सुप्रीम कोर्ट नो रेव्हेन्यू मॅटर. यानंतर हेही फेल झालं. त्यानंतर आला फिक्स फिक्स इंडिया ऍक्ट. हा आला 1784 ला. 3 वर्षातच. ठीक आहे. त्याला आपण ऍक्ट ऑफ सेटलमेंट असं म्हणतो. यामध्ये कोणकोणत्या गोष्टी ऍड केल्यात? ऍक्ट ऑफ सेटलमेंट मध्ये आपण कीवर्ड बघितले होते. पोझिशन, ड्युअल गव्हर्नमेंट, इंट्रोडक्शन. ओके. ड्युअल गव्हर्नमेंट मध्ये कोणकोणत्या गोष्टी होत्या? ड्युअल गव्हर्नमेंट मध्ये होते बोर्ड ऑफ कंट्रोल, बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर. बोर्ड ऑफ कंट्रोल अपॉइंटेड बाय गव्हर्नमेंट. ओनर ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. कोण? कोर्ट ऑफ डायरेक्टर. बरोबर आहे. पोझिशन जर बघितलं एव्हरी प्रॉपर्टी रिलेटेड टू ईस्ट इंडिया कंपनी विच इज इन ब्रिटिश इंडिया was taken over by government of England. हा. ब्रिटिश गव्हर्नमेंट. एव्हरी लॉ इंट्रोडक्शन जर बघितलं आपण, एव्हरी लॉ विच will which will
every law which will pass or want pass in India will be introduced in British Parliament. जो कोणता लॉ भारतासाठी पास केला जाईल किंवा ऍक्ट पास केला जाईल तो सर्वात आधी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये इंट्रोड्यूस केला जायला हवा. हे आपल्याला पिट्स इंडिया ऍक्ट मधून कळतंय. आता इथं हा जो ऍक्ट होता हा कॉन्फ्लिक्ट कमी करण्यासाठी होता दोन गोष्टींमध्ये, बरं का. म्हणजे सेपरेट पॉवर्स जे होत्या ते सेपरेट करायच्या होत्या. पण इथं वेगळंच काही करताना दिसतंय आपल्याला, कारण की हा ही ऍक्ट आहे ना, सेटलमेंट ऍक्ट ऑफ सेटलमेंट हा फेल झालेला आहे. कारण जसं मी तुम्हाला काल सांगितलं की गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल तो दोन मास्टर सर्च करतो, म्हणजे दोन जणांना उत्तर द्यावं लागतं त्याला ऍट अ टाइम. बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. तर दोघांचीही जर आपण बघितलं दोघांचेही एम्स वेगवेगळे आहेत. एक कंपनीसाठी काम करतं, एक गव्हर्नमेंटसाठी काम करतं. त्याच्यामुळे हा लॉ तिथे फेल झाला. आता पुढचं जर बघितलं आपण, पुढचा लॉ आहे आपला चार्टर ऍक्ट ऑफ 1793. यामध्ये काय होतंय, यामध्ये एक्सटेन्शन भेटतं ईस्ट इंडिया कंपनीला 20 वर्षाचं. ओके. एक्सटेन्शन मिळाल्यानंतर गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल हा जो आहे ना, सप्रेस करतोय. म्हणजे आता बघा, रिजन म्हटलं आपण, रिजन जर म्हटलं एखादी, म्हणजे आता समजून मी बॉम्बे पॅसिफिक म्हणजे बॉम्बे या रिजन मधला आहे आणि मला माझे रेव्हेन्यू मॅटर हे बॉम्बे गव्हर्नर मध्ये 1793 ची गोष्ट म्हटलं. तर ज्या वेळेस जर तिथे बॉम्बेचा जो गव्हर्नमेंट आहे त्यांनी जर कोणती गोष्ट कॅन्सल केली किंवा मला त्याचं हे नाही पटलं, तर त्याची ऑर्डर बॉम्बे गव्हर्नरची ऑर्डर असू दे का मद्रास गव्हर्नरची ऑर्डर असू दे, हा गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल जो असेल ना तो कॅन्सल करू शकतो किंवा त्यामध्ये बदल करू शकतो. तर हा गव्हर्नर जे असतील बॉम्बे आणि मद्रास यांना सबऑर्डिनेट करतो, म्हणजे यांच्यापेक्षा सुपिरियर होतो. हे या ऍक्ट मध्ये आपल्याला कळतं, मेन्शन केलेलं आहे या ऍक्ट मध्ये. अजून एक ईस्ट इंडिया कंपनीवरती थोडं स्ट्रिक्ट केलेलं आहे. ईस्ट इंडिया कंपनी आता या ऍक्ट नंतर ज्युडिशियल आणि रेव्हेन्यू मॅटर मध्ये फंक्शन नाही करू शकत, बरं का.
no revenue and judicial function. हे सेपरेट केले का ईस्ट इंडिया कंपनीपासून हे कोर्स बघते की आपण ईस्ट इंडिया कंपनीचे जे नाटक होते ते कोर्स बघते. ईस्ट इंडिया कंपनी जी असेल यानंतर त्यांचे जे एम्प्लॉई असतील त्यांना त्यांचा जो कव्हर रेव्हेन्यू असेल रेव्हेन्यू असेल तो त्यातून त्यांच्या एम्प्लॉईला पे करते. या ऍक्ट नंतर ईस्ट इंडिया कंपनीचे जे एम्प्लॉई असतील त्यांना जे पगार दिला जाईल तो त्यांचा जो रेव्हेन्यू ते कलेक्ट करते. ईस्ट इंडिया कंपनी जो रेव्हेन्यू कलेक्ट करेल त्यातूनच दिलं जाईल. या आधी गव्हर्नमेंट देत होती त्यांना चार्टर्ड ऍक्ट नंतर गव्हर्नमेंट पे करत होती तिथं ईस्ट इंडिया कंपनीला आता त्यांच्या पार्टवरून पे करावं लागलं. ईस्ट इंडिया कंपनीने लायसन्स दिले. ट्रेड लायसन्स इनसाइड इंडिया कंट्री ट्रेड. आता कंट्री ट्रेडला त्यांनी कंट्री ट्रेडला अलाव केलेलं आहे. म्हणजे आता जे मर्चंट्स असतील भारतातले किंवा जे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये द्वारे त्यांनी लायसन्स घेऊ शकतात आणि भारतातल्या भारतात व्यापार करू शकतात. पण यामुळे एक कॉन्फ्लिक्ट आपल्याला दिसून येईल बरं का नंतर. तो कॉन्फ्लिक्ट असेल म्हणजे चला मी तुम्हाला याचा कॉज सांगून देते. कॉज असेल ईस्ट इंडिया कंपनीच्या कंट्री ट्रेड पॉलिसीमुळे ओपीएम ट्रेड वाढला चायनामध्ये. ओपीएम ट्रेड वाढला आणि यामुळे तुम्हाला पुढे ओपीएम वॉर बघायला मिळेल. ओपीएम आता ते आपल्या आपल्या या पार्ट मध्ये नाही ते बघावं लागेल तुम्हाला. पर्सनली तुम्हाला थोडंसं मेहनत करून बघावं लागेल. ते इतकं इम्पॉर्टंट नाही आहे पॉलिटिकल दृष्टीने पण मग हा एक कॉज आहे. तो या एका पॉलिसीमुळे आपल्याला बघायला मिळेल. जर ईस्ट इंडिया कंपनीचं जर बघितलं तर इतकंच आहे आता सध्यासाठी. चार्टर ऍक्ट 1793 याचे काही साईड जर बघितला तुम्ही तर ईस्ट इंडिया कंपनीची पॉवर अजून कमी होते. जसे की ते आता जो रेव्हेन्यू जो पूर्ण प्रॉफिट घेत होते ते ओनर्सकडे जात होता किंवा तो त्यांच्या एम्प्लॉईजकडे डिस्ट्रीब्यूट नव्हता होत. एम्प्लॉईजला गव्हर्नमेंट पे करत होतं. पण आता त्यांना स्वतःच पे करायचं म्हटलं तर त्यांचा प्रॉफिट लो झाला. कुठेतरी गव्हर्नमेंटने हात करून घेतला की त्यांचं कमी झाला. त्यानंतर त्यांच्याकडनं रेव्हेन्यू आणि ज्युडिशियल फंक्शन जे असतील ईस्ट इंडिया कंपनीचे ते काढून घेतले. ते कोर्ट्सला दिले.
सेपरेशन ऑफ पॉवर तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि हा जो ओपीएम ट्रेड पण जर आपण बघितला, हम्म, तर याचे कॉजही तुम्हाला म्हणजे ओपीएम वॉर इन चायना बऱ्याच प्रमाणात ट्रेड कमी झाला होता त्यानंतर. ठीक आहे. आता आपण पुढच्या याच्यामध्ये बघू. बघायचं म्हटलं ना, तर ईस्ट इंडिया कंपनीच्याच रेव्हेन्यूमधून भारतीयांना शिकवलंही जाईल. बरं का, ईस्ट इंडिया कंपनीकडनंच जे इंडियन्स असतील ना त्यांना एज्युकेशन प्रोग्रामही चालू होईल पुढच्या आठवड्यापासून. तर आपण त्याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू. थँक्यू.